कशाबाबत ठेवलेली? आज बैठक नाही ठेवली. खऱ्या अर्थाने पैठण तालुक्यातील आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील भू घातलेल्या या DMIC संदर्भामध्ये आज आम्ही भूसंपादन अधिकारी बंगाळे साहेब यांच्याकडं 6 गावचे शेतकरी त्या ठिकाणी गेलो आणि शेतकऱ्यांनी DMICला किंवा आरेख सिटीला त्या जी जमीन देण्याचं ठरवलं आहे शासनाने, त्या संदर्भात आम्ही हरकती घ्यायला त्या ठिकाणी गेलो आणि जात असताना आज आम्ही बनगाळे साहेबांना खडा सवाल या ठिकाणी विचारला की त्यांची जी 32/2ची नोटीस आली, त्यांनी ती 32/2ची नोटीस साईन करून व्हॉट्सअपद्वारे पूर्ण शेतकऱ्याच्या ग्रुपला टाकल्या गेली. त्यांनी म्हणण्यापेक्षा त्या यंत्रणेतून ती नोटीस लीक झाली आणि ती लीक झालेली नोटीस आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या ग्रुपवर फिरते. मग शेतकरी सायरा बाहेरा झाला की आपली जमीन चालली, आपले गटं चालले. त्या नोटीसमध्ये गटाचा पण सुद्धा उल्लेख केलेला आहे. अच्छा, कुठले गटं चालले म्हणजे सर्व शेतकरी. मागच्या आठवड्यात आम्ही खोडेगावला एक बैठक घेतली. त्या ठिकाणी 6 गावचे शेतकरी आम्ही एकत्रित आलो. त्या नोटीसची अक्षरशः आम्ही पेटून होळी केली आणि मी आज बनगाळे साहेबांना विचारलं की साहेब, तुम्ही जी प्रक्रिया राबवता, तुम्ही ठीक आहे, तुम्ही साईन केली, नोटीस दिली म्हणताय, परंतु ती आमच्याकडं अधिकृतपणे आली नाही ना शेतकऱ्यांकडे. आज जरी आम्ही आज तुम्हाला भेटायला आलो तर त्या व्हॉट्सअपद्वारे आलेल्या नोटीसच्या संदर्भातच आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. आम्हाला शेतकऱ्याला विश्वासात न घेता किंवा शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून न घेता डायरेक्ट त्यांनी ती नोटीस 32/2ची पाठवली. आमचे खरेदी विक्रीचे व्यवहार थांबवले. आता काल परवा मी ऐकतो शेतकऱ्याच्या तोंडून की त्यांनी 20 तारखेला लगेच मोजणी या ठिकाणी आमच्यावर लादण्याचा प्रकार चालू केला. म्हणून या संदर्भामध्ये आम्ही 6 गावचे शेतकरी त्या ठिकाणी गेलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं काय जे काही ऑब्जेक्शन असेल ते आम्हाला लेखीद्वारे कळवा. परंतु आता प्रत्येक शेतकरी या ठिकाणी येऊन ऑब्जेक्शन दाखल करतो आहे. आता हे ऑब्जेक्शन दाखल झाले, त्यांनी अल्टिमेटम दिला 30 दिवसाचा, 1 महिन्याचा. त्या अल्टिमेटमच्या आतमध्ये आम्ही सगळे शेतकरी या ठिकाणी ऑब्जेक्शन दाखल करणार आहोत. आज खऱ्या अर्थाने मला तर कलेक्टर ऑफिसलाच भेटायचं, कलेक्टर साहेबांनाच भेटायचं होतं. परंतु कलेक्टर साहेब सुट्टीवर आहे. इथला चार्ज महानगरपालिकेचे कमिशनर येडगे साहेबांकडे असल्यामुळे, कारण त्यांच्याकडे हे 1-2 दिवसाचा चार्ज असेल, त्यांना बोलण्यात काही पॉईंट नाही. आज RDCलाही भेटायचं होतं, पण त्या RDC साहेबांनाही आज भेटता नाही आलं, कारण शेतकऱ्यांनी ते भूसंपादन अधिकाऱ्याला भेटले आणि सगळे ज्याच्या त्याच्या नादात लागले. पण मी आता व्यापक शेतकऱ्याच्या हितासाठी एक बैठक ज्या त्या गावातली करायला लावणार आहे आणि त्या गावातले सगळे ऑब्जेक्शन सामूहिकरित्या, आता इंडिव्हिज्युअली सगळ्यांनी दिले, पण आम्ही सामूहिकरित्या ग्रामसभेचा ठराव घेऊन आम्ही ते ऑब्जेक्शन दाखल करणार आहोत. दुसरा एक मुद्दा त्या ठिकाणी आला की भूसंपादन अधिकारी साहेब म्हणतात की तुमच्या भागामध्ये बाहेरगावून आलेल्या काही बिल्डर्सनी जमिनी घेतल्या आणि त्यांच्यामुळं ही नोटीस आम्ही इश्यू केली नाही. हा मुद्दाच होऊ शकत नाही कायदेशीर. जमिनी बिल्डरांनी घेतल्या आहे का शेतकऱ्याच्या आहे? मी त्यांना हाच सवाल विचारला की बनगाळे साहेब, शेतकऱ्यांचा उद्रेक होईन असं कुठलंही कृत्य करू नका. कारण तुम्ही खऱ्या अर्थानं जरी नोटीस तुम्हाला कायद्याने द्यायच्याच होत्या तर त्या तलाट्याच्या मार्फत, मंडळाधिकाऱ्याच्या मार्फत किंवा तहसीलदाराच्या मार्फत त्या खातेदाराला नोटीस गेल्या पाहिजे नव्हत्या. पण तसं न करता तुम्ही सही करून आज 4-5 दिवस झाले आणि तुम्ही सही केल्यानंतर आम्हाला आज कळतं आहे की ह्या नोटीस फिरत आहे व्हॉट्सअपला. त्या संदर्भात शेतकऱ्यांनी थोडासा त्यांच्या वतीने मी रोष व्यक्त केला की ह्या पद्धतीने जर शासन जाणार असेल, आम्ही याचा तीव्र निषेध करतो. ठीक आहे ना, काय विषय असेल, कायदेशीर बाबी ज्या काही असतील, शेतकरी समजून घेईल, आम्ही समजून घेऊ कार्यकर्ते, आणि सरकारनेही ते समजून घ्यावं. परंतु तसं न करता एक वेगळा मॅसेज शेतकऱ्यांमध्ये निगेटिव्ह गेला आणि शेतकरी सैरावैरा झाला. आणि त्या ठिकाणी शेतकरी, आज मी त्यांना सांगितलं, जर अशीच पद्धत शासन म्हणून जर आपली राहिली, यांना काही मुख्यमंत्री सांगते का असं करा, यांना काही महसूल मंत्री सांगते का असं करा, पण अधिकारी लेवलवरच ताळमेळ नाही. ते म्हणते माझी नोटीस सही झाली आणि मला माहीत नाही ती व्हॉट्सअपला कोणी टाकली. अरे, असं कसं होऊ शकतं?
तुमची नोटीस साईन झाल्यानंतर तुम्ही कायदेशीर 2 दिवसाची त्याच दिवशी जाहिरात द्यायला पाहिजे नव्हती. शेतकऱ्यांना आव्हान करायला पाहिजे नव्हतं. तुम्ही अधिकृतरित्या तलाट्याच्या मार्फत त्या शेतकऱ्याच्या त्या खातेदाराला त्या नोटीस पाठवायला पाहिजे नव्हत्या. परंतु तसं न करता वेगळ्याच पद्धतीने शासन चाललंय. ना ते काही जे तलाठी आहे ना, आता जे कर्जमाफीचं होईल आहे, तर काही शेतकऱ्याला समजा काही कळत नाही, ते विचारायला जातं तलाट्याला, काही तलाठी त्यांना असे उत्तर देत नाही का भाऊ तुम्ही बारीक सांगत नाही का तुम्हाला कोणचं कागद कुठं देणं पडेल काय, त्याच्यासाठी तुम्ही काय करशाल? हे बघा, आता प्रश्न असा आहे, तलाठी असो का आमचे ग्रामसेवक असो, हे सध्या फार मोठे लोक झालेले. त्याला कारण सांग. 3-4 वर्षे प्रशासन होतं. त्या प्रशासनाच्या काळात कोणाचा कंट्रोल नव्हता. जो प्रतिनिधी नव्हते खालच्या लेवलला, आमदारापासून वर प्रतिनिधी होते. मग त्यांना काय, आमदारांना बिचारे ते बिझी असतात. मुंबई हे ते आमच्यासाठी विकास कामासाठी ते त्यांच्या लेवलवर धडपडत असतात. पण खाली यांना जेव्हा विचारायला कोणीच नव्हतं, तुम्हाला ठणकावून सांगतो, आता तलाठी असो, मंडळ असो, ग्रामसेवक असो, शिक्षक असो, आमच्या हॉस्पिटलचे डॉक्टर असो, मी आजही सभापती म्हणून या तालुक्याचा तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की तलाठी नीट बोलत नाही, ग्रामसेवक नीट बोलत नाही, डॉक्टर OPDला नीट बोलत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम तुम्हाला दिसत असेल या 2-4 महिन्यात. तसं आम्ही या सत्तेत आलो, आपल्या तालुक्यात तर नक्कीच बदल झालेला आहे आणि आम्ही तो बदल शेतकऱ्याच्या राज्यामध्ये आपलं सरकार आहे, तर तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आता तुम्ही समोर आले. शासन स्तरावर म्हणजे महसूल मंत्र्याशी काही भेट वगैरे घेणार आहे या संदर्भात? हो, आता सगळ्या मुख्यमंत्र्यापर्यंत जायचं काम पडलं तर जावं लागेल मला शेतकऱ्यांसाठी. हो, माझं सरकार म्हणजे शेतकरी आहे. माझं सरकार कोण आहे? आम्ही शेतकऱ्याला सरकार आहे, सरकार मानणारे लोक आहोत. तुम्ही बारीक बारीक गोष्टी तिथं मुद्दे मांडशाल का? हो, कारण शेतकऱ्याला अडचण होईल. A to Z. काहीचे नावं आले, काहीचे नाही आले, काही पैसेवाल्याचे नावं आले, जे गरीब आहे त्याचे नावं नाही आले. त्याच्या त्याच्यासाठी संदर्भात बोल. हे आपलं याच्यामध्ये यादीमध्ये कर्जमाफी. हां, कर्जमाफी एप्रिल 2019 नंतर जो शेतकरी थकीत आहे त्याला सगळ्या लोकांना कर्जमाफी झालेली आहे. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये चुकून अपवाद म्हणून 1-2% जर कुठं काही असेल तर आता ते शेतकऱ्याला आम्ही सांगितलेले आहे, तुम्ही सविस्तर ERकडे, DDRकडे आणि तहसीलदाराकडे आपली कंप्लेंट द्या आणि त्याचे अर्ज द्या. त्या गावातल्या त्या पुढाऱ्याला, कुठल्याही पक्षाच्या पुढाऱ्याला त्याच्या अर्जाची कॉपी द्या. तो पुढारी त्याच्यासाठी येऊन तहसीलदाराशी चर्चा करेल, कलेक्टरशी चर्चा करेल, आम्ही सुद्धा तहसीलदाराशी, DDRशी, ARशी चर्चा करू आणि जे नियम काय घालून दिला एप्रिल 2019 नंतर, आणि असा जर शेतकरी त्याच्यातून वंचित राहत असेल तर त्याला न्याय देऊ. जाता जाता काय संदेश देणार शेतकऱ्यासाठी, काय संदेश देणार? शेतकऱ्याला एवढंच सांगणार, हिंमत हारू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे. कुठपर्यंतही लढा द्यायचं काम पडलं तरी आम्ही खंबीरतेने शेतकऱ्यासोबत आहे. ओके.